हॅलो. चला मॅचला होतोय सुरुवात. मॅच क्रमांक 3 श्री गणेश गासकोपरे विपक्ष वाघोबा यंगस्टार शिरगाव. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय श्री गणेश गासकोपरे संघाने घेतलाय. आमंत्रित केलं गेलं शिरगाव या टीमला. चला गासकोपरे टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या, विनंती असेल. अन्यथा पॅनल्टी असेल, लक्षात ठेवा. 12th मॅन देणं बंधनकारक असेल. गासकोपरे टीम एक प्रतिनिधी या. चला बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला विनंती आहे, पंच एक मिनिट फक्त थांबा. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी. शिरगाव संघाचा आहे एक्स्ट्रा खेळाडू, घासकोपरीचा देखील दाखल झालाय. चला मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा आवाज ऐकूया नितीन पाटील यांचा. चला मॅचला होतंय सुरुवात. बेस्ट ऑफ लक. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्कवर विशाल. पहिला बॉल. हो पहिल्या बॉलवर छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. थोड्याशा ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंचांनी वाईट बॉल करार केला गेलाय. आपण पाहू शकता त्रिप्लेमध्ये अगदी पहिल्या लाईनच्या त्या बाजूने हा चेंडू गेला गेला आणि वाईट बॉल एकंदरीत घोषित केला गेला. एक धाव अवांताच्या स्वरूपात स्कोर कोडवर लागली जाते. पुन्हा एकदा ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण होईल. सिंगलच्या मताने टीम जाऊन पोहोचेल 2 या अंकावर. एक बॉलची समाप्ती आलंय. मॅच क्रमांक 3 आपण पाहतात. श्री गणेश गासकोपरी विपक्ष वाघोबा यंगस्टार शिरगाव. आपल्या समेत पुन्हा एकदा तुकाराम मांगेला सर जोडले जातील. आणि ते दोन्ही संघ पाहिले तर एक शिरगावचा संघ आणि दुसऱ्या बाजूला घासकोपरी जवळ आहे. आसपास विरारच्या बरोबर पूर्वेकडील भाग आणि तिथे असलेले दोन्ही संघ. कोणत्या टप्प्यात चेंडू बॅक टू द बॉलर. कॉटन बॉलचा हा चेंडू होता. नाराज त्याच करतात विशाल. आपल्यावरती कॉटन बॉलचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर खेळलं होतं. झेल सुटलाय. सचिन यांना लाभलंय जीवनदान. पहिले षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 2. हा रिप्ले बघा. बॅक टू द बॉलर खेळलं होतं. रेग्युलेशन कॅच होता. हा झेल सुटलाय. जीवनदान लाभलंय. सुंदर सुंदर चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतात. 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालंय मिस्टर विशाल. हा गोलंदाज आपण पाहू शकतात. समोर फलंदाज पहिला तर सचिन, एक हार्ट हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूने भूषण. ही जोडी आपण पाहत आहेत. सुंदर नारंगीचं हे मैदान आपण पाहत आहेत. उल्लेख केला होता कॅप्टनने शारजाचं क्रिकेट मैदान. तशा प्रकारचं हे मैदान आपण पाहू शकतात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे सुंदर असं मैदान. हो पुन्हा एकदा तोच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथं चेंडूबाईचा संपर्क होत नाहीये. विशालचं कौतुक करावं लागेल. आता थोडंसं प्रेशर बॅटरवर असेल कारण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलात आणि टीमची टोटल पाहिली तर 2 दबा तुकाराम सर. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला आता दबाव त्या बाजूला आहे. दबाव झुगारायचा. दबाव त्या बाजूला ड्रायव्हर कळायचा तर मोठा फटका खेळायचा. त्या बाजूला डायव्हर्ट करायचंय तर मोठा फटका खेळायचा. आणि तो फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. रिप्ले आपण पाहू शकतात. इथून चांगला चेंडू हाताळला होता परंतु जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला कारण आधीचे 3 डॉट बॉल आले होते. त्यानंतर षटकार खेचला गेलाय. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले 8. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु पायाची मुवमेंट पाहायला मिळाली नाहीये आणि डॉट बॉल इथून हाताळला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 1 षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 बिनबाद तुकाराम सर. थोडंसं टेक्निकल एरर आहे त्याच्यामुळे ऑनलाईन जे प्रेक्षक वर्ग आहेत ना तो स्कोरबोर्ड अपडेट होतोय. थोडासा एरर दूर झाला तर त्यानंतर स्कोरबोर्ड बघा आता अपडेट आला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 8. भूषण खेळतात 1 वरती. सचिन खेळतात 6 वरती. आणि टीम वाघोबा यंगस्टार टीम आहे ती बरोबर शिरगावचा संघ पोचलाय 8 वरती. बघा ही स्पर्धा अशी आहे. नारंगी ग्रामीण धमाका 2025. त्याचा ग्रामीणचा उल्लेख आहे की आपल्या पूर्वेकडील भाग आहेत काही या मैदानावरती आहे ना 2 मोठ्या स्पर्धा होतात नेहमीच आपण पाहिल्यात. पहिली जी डिसेंबर महिन्यामध्ये कैलासवासी गणपत बाबूराव पाटील, कैलासवासी किसन बाबूराव पाटील, त्यानंतर असते ती 25 वर्षाची परंपरा लाभलेली NC चषक. पण त्या याच्यामध्ये पहिली तर पूर्ण ओपन अप असतो. दुसरा एक गाव एक संघ असतो. तिथे कदाचित तितकी संधी मिळत नाही. आणि याच कारणास्तव नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ असेल, आमच्या नारंगीचा 20 संघ असेल यांनी पूर्वेकडील भाग जो वैतरणाच्या आसपासचा भाग आहे तेथील खेळाडूंना दिलेली संधी म्हणजे नारंगी ग्रामीण धमाका 2025. महेश स्वतः कॅप्टन येतात ज्याने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
घेतला होता तोच महेश कुलकर्णी मार्कवर. पहिला बॉल वाईट बॉल एकंदर आपण पाहू शकतात. पंच दोन्ही आज समांतर करत आहेत. धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. फक्त वेग असून चला नाही तर दिशा अचूक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. योग्य योग्य विश्लेषण तुम्ही केले की ना. फक्त जर स्पीडवरती लक्ष दिलं तर तुम्ही लाईनला मिस कराल. लाईनला मिस केलं. लाईनला त्याने फलंदाजांना देखील मिस केलं होतं. आता दुरून केलं होतं डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट टेन्शन वाढवते. टेन्शन वाढल्या पंचाचं बोर्ड झाल्यावर धावाच्या स्वरूपात पहिला विकेट आणि पहिला हादरा बसलाय टीम वाघोबा यंगस्टार शिरगावला. सचिनचं बाद होणं नितीन किती महत्वाचं आहे कारण ज्यानं एक सिक्सर टोकला होता षटकार आणि त्याचं असं धावत होणं. बघा महेश पाटील यांचा चेंडू होता. बॅटला लागला. थोडासा वर गेला होता. यशच्या डोक्यावरनं गेला. पाठीमागे जर पाहिलं बिहाइंड द विकेट शॉट फाईड लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि त्यानंतर त्याने केलं ही डायरेक्ट हिट काम फिट आणि अशा फलंदाज बाद झालाय ज्यानं षटकार टोकला होता तो फलंदाज धावायच्या सुरुवात. याचा अर्थ कॉलिंगमध्ये चुकी झाली. आपण कॉल कोणी केला होता कारण ज्यावेळेला बिहाइंड द विकेट जातो ना तेव्हा कॉल नॉनस्ट्राईक एंडचा असतो. त्याला माहिती पाहिजे की आपण पोहोचू शकतो की नाही का डेंजर एंडला ते होते आणि डेंजर एंडला धोका वाढला होता आणि तो धोका विकेट गडी बाद झालाय. नवीन बॅटर निखिल यांच्या आतमध्ये आलाय. हलक्या हाताने सन्मान दिले गेले. कवचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. तद्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मैत्रिणी टीम अगदी दुहेरी अंकामध्ये 10 धावा 1 गडी बाद. नाही म्हणून मी उल्लेख केला कारण मला क्रिकेटचे काही मूलभूत सूत्र असतात किंवा काही गोष्टी असतात त्या आत्मसात करणं तेही आवश्यक आहेत. महेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. पायावरचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग रिजनमध्ये जोपर्यंत लॉंग लेगच्या एरियामधनं क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाईल फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा झाल्या धावफलकावरती 1 गडी बाद 11. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. बघा फलंदाज बाजारात त्यांना थोड्याशा धीम्या गतीने धावसंख्या पुढे जाताना आपण पाहायला मिळतंय. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र आत्मविश्वास वाढलाय. सुरुवात तर वाईट बॉल न केली होती. त्यानंतरचा दुसरा बॉल थोडासा वाईट होता की काय पण तो बॅट चेज लागली होती आणि तिथून धावबाद झाला फलंदाज. जसं तुम्ही उल्लेख केला आणि गुडलेनमधून जी थोडीशी उसली मिळाली ना. साईड हॅम ॲक्शन आहे. रीड करणं गरजेचं आहे. लेंथला पिक करणं गरजेचं आहे. ते नाही करता आलं. लेनला पिक केलं फ्लिक केलंय. मागे नाही पिक करता आलं. आता लेनला पिक केलं फ्लिक केलं. डीबीएनच्या कॅमेऱ्याने सर्व गोष्टी क्लिक केल्यात. चेंडू सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क. षटकार. आपण पाहतात रिप्ले मध्ये अगदी दाखल होत आहे. पायावरचा बॉल आणि त्याला मध्ये फ्लिक केला गेला. अगदी चांगला कनेक्ट झाला होता आणि डीप बॅकवर्ड कलेक्झर मध्ये क्लिअर झालाय. षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा महेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे शॉट फायनल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18. सुरुवातीच्या थोड्याच्या धक्क्यांना सावरण्याचा प्रयत्न टीम वाघोबा यंगस्टरचा संघ करतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावा धावफलकावरती 18 आहेत. थोडा एरर तो आहे तो पुन्हा एकदा पाहतोय. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 18 फॉर लॉस ऑन 1 विकेट. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पुढचा सामना जे 2 संघादरम्यान होईल जय बजरंग शिरगाव जय वाघोबा जांभूलपाडा. आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होईल. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार थँक्यू नितीन. तुमच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 18-18. पाकसामाच्या पण 49चा पाहिला होता. 50 ज्या पाठलाग करायच्या होत्या त्या होताना नाही दिल्यात. आता टीम शिरगावसाठी अजून 18 पाहिजे की अजून 28 पाहिजे. 36 करायचे आहेत की 46 करायचे आहे तो एक विषय आहे. आणि घासकोपरीनं जे कंट्रोल केलं होतं पहिल्या षटकामध्ये तो कंट्रोल थोडासा निसटला आहे. त्याच्यामुळे त्यांना 28, 38, 36 की त्याच्या थोडंसं मध्ये 26-28 पर्यंत थांबवायचं आहे. इथून आणखीन 20 ते 22 धावा ऍड कराव्या लागतील. सध्या 18 धावा स्कोर काढवर आहेत. यश पाटील आलाय. यश पाटीलवर मात्र जबाबदारी सोपवले गेले परंतु निखिल एका बाजून 4 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान आपण पाहतात. भूषण आहे दुसऱ्या बाजूने
हो स्कूपचा फटका तिथे क्षेत्ररक्षक फसला गेलाय. फलंदाज तंबूच्या सरळ जाईल. फलंदाज बाद होईल. गॉन. थँक्यू. हा फटका बघा जसा तुम्ही उल्लेख केला होता स्कूपचा, म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगितलं तर सुपलावाला होता. पण तो सुपला शब्द आहे ना, त्या सुपला मधला ऊ काढला ना, ऊ तो उकार तर संपला पण होतो. आता इथे सुपला खेळताना फटका तितका नाहीये, कारण स्पीड नाहीये तेवढा त्या गोलंदाजा, तितका स्पीड नाहीये की इतका अशा पद्धतीने तुम्ही स्कूप खेळू शकता. म्हणून डोक्यावरती जी बॅट गेले ना, ती बॅट योग्य वेळेला वर नाही आली होती. हा फटका दुसऱ्या अँगलला बघा, डीबीएनच्या स्क्रीनवरती बघा, तो फॉलो थ्रू वर नाही आला, तो अजून वर यायला होता. तुमची बॅकलिप अजून वर यायला हवी ती, तर ते शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही बीट करू शकले असता. ते झालं नाही मागच्या चेंडूवरती. नवीन फलंदाज राजू आहेत, ऑफ स्टंपच्या बाहेर बीट होतोय. यश षटक हाताळताना, यशच्या हातामध्ये चेंडू देताना टीम श्री गणेश घासकोपरीने सांगितले की मागे थोड्याशा रन गेल्यात, धावा गेल्यात, त्या रोखण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एक यंगस्टर आहे यश पाटील, जो गोलंदाजी करतोय. मागच्या 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक दूरवर राहिल्यात. क्षेत्ररक्षण होईल तद्वर 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या बॉलवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चांगला कन्वर्ट झाला नव्हता. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. राजू आलाय, राजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 बॉलची समाप्त षटक क्रमांक सध्या 3रा आपण पाहतायत. सुंदर वाईट बॉल पंच दर्शवतायत. असं वाटत होतं की डॉट बॉल गेलाय, परंतु पंचाने चांगला डिसिजन पोचवला गेलाय. टीमची टोटल 21-21 या अंकावर जाऊन पोचली गेलाय. रिप्ले मध्ये पाहू शकतात, पहिल्या लाईनला मिस केला गेलाय, कारण 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. यश पाटील आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. हो मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. नारंगी ग्रामीण धमाका चौकार 4. सुखली सोन्याची रे सुखली सोन्याची बघा रिप्ले महत्वाचं आहे, कारण रन यायला हव्या, त्या रन पाहिजे होते आणि त्या रन कसे येऊ द्या, टॉप एट लागू दे, स्लाइस लागू दे, कसे येऊ द्या, टॉपला लागला आणि बिहाइंड द विकेट. चेंडू सीमारेषा पार चौकार. हा फुलरलेन होता, फुलरलेन फुल उडवायचा होता, खेळायचा होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आल्यात विशाल, लॉंग ऑनला टिपलाय झेल. एक चौकारनं राजू आणि आशा निर्माण केली होती, त्या आशेला लागलाय सुरुंग, आलाय विकेट. गडीबाद. सोन्याची रे सुखली सोन्याची थँक्यू. फुलरलेन होता, मिस टाइम स्ट्रोक झालं. बॅटचा फ्लो थोडासा मिडविकेटच्या ठिकाणी गेला, बॅट थोडी हातामध्ये टर्न झाली, त्याच्यानं विकेट आला. एक कॅश प्राईज झालं, मी तुमच्या दिशेने नेतोय. कारण बरोबर शॉर्ट फायनल रिझनमध्ये जर पाहिलं तर अंकुश आहेत, ज्याने एक कॅच घेतलाय, त्याने एक झेल टिपलाय. अंकुश आणि एक झेल टिपलाय आणि अजून जर झेल टिपला तर राहुल मात्रे बघाताळी यांच्याकडनं कॅश प्राईज आहे 100 आहेत. बिहाइंड द विकेट बरोबर अंकुश आहेत आणि अंकुशसाठी कॅश प्राईज झालंय राहुल मात्रेकडे. बरोबर अंकुशला दाखवण्यात आलं होतं, बघूया त्या दिशेने चेंडू जातोय का. शेवटचा बॉल 25 धावा स्कोर कार्डवर. जितेश आलाय नवीन बॅटर. इथून एखादा मोठा फटका. 25-25 या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्यात यश पाटीलने. शेवटचा बॉल. हो सुंदर अप्रतिम चेंडू, अगदी यष्टांच्या वरून चेंडू गेला आणि फेअर डिलिव्हरी त्याच कारणाचं पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. 3 षटकाची समाप्त झाले बघा, आपण रिप्ले पाहू शकतोय. एक साईडनं मात्र करण्याचा प्रयत्न येते, इष्टांच्या अगदी वरून चेंडू जरूर पाहायला मिळाला. पंचांचं योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळालंय. जसं तुम्ही उल्लेख केला पंचांचं, पण डीबीएनचं देखील कौतुक आहे. आपण क्लिअरिटी आणि क्वालिटी का सांगतोय,
बरेच चॅनल आहेत या यूट्यूब क्षेत्रामध्ये, स्पर्धा भरपूर आहे. मग त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. टिकून राहायचं तर काहीतरी आपलं नाविन्य द्यायचं आहे, नवीन काहीतरी द्यायचं आहे, किंवा जे आपण दाखवतोय त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणि क्वालिटी या दोन गोष्टी द्यायच्या आहेत. जे ब्रीद वाक्य राहिले आहे या DBNचं, म्हणून ते सर्व गोष्टी दाखवल्या गेल्या की चेंडू कसा पडला, त्यानंतर थोडासा आत आला, लेग स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेला आहे. हे सर्व म्हणजे आपल्याला कुणाच्या पुढे नाही जायचं आहे, पण आपण जिथे आहोत तिथून थोडी प्रगती साधायची आहे, अजून थोडा टप्पा गाठायचा आहे, तो विचार आहे. चला नेक्स्ट मॅच जय बजरंग शिरगाव जय वाघोबा जांभूळपाडा बोथ कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे टॉस केला जाईल दोन संघामध्ये. पहिल्या बॉलवर इथून सिंगल मिळालंय, धावसंख्या जाऊन पोचेल 26-26. आणि काय असं मी का उल्लेख करतोय की ज्यावेळेला आपण आयुष्यामध्ये देखील प्रवास करतो, तसं यूट्यूबचं चॅनल आहे, त्याचप्रमाणे समोरचे क्षेत्र देखील आहेत. नवीन नवीन आव्हानं असतात, नवीन नवीन गोष्टी असतात, आणि त्या आव्हानाला आणि त्या गोष्टीला सामोरे देताना स्वतःमध्ये सुधारणा करणं, स्वतःला अपडेट ठेवणं, अपग्रेड करणं ते आवश्यक असतं. आणि ते DBNनं या मागच्या 6-7 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि 2017 पासून झालेला प्रवास, मिसफील्ड झालाय, चेंडू चाललाय, जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण जो प्रवास सुरू केलेला आहे, त्या प्रवासामध्ये भरपूर काही गोष्टी आल्या, भरपूर काही आव्हानं आली, पण त्या आव्हानांचा एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी सामना केला. धनंजय मांगेला असतील, प्रवीण पाटील असतील, जे प्रोप्रायटर आहेत या DBNचे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचा सामना केला आणि स्वतःला या क्षेत्रामध्ये येऊन प्रूव्ह केले, सिद्ध केले. सुंदर 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. DBNचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण आमच्या चाफावडी चषक सफायामध्ये खूप चांगली तारीफ त्यांची जरूर केली होती. सुंदर अप्रतिम टेलिकास्ट प्रक्षेपण राहिलं होतं, चांगल्या चांगल्या कमेंट्स जरूर आल्या होत्या. सध्या 29 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि येणारे अजूनही 3 बॉल आहेत. 3 मध्ये एखादा हवाई सफर येतोय तर 35-40 पर्यंत मजल मारू शकतोय. 1-2 हवाई सफर गरजेचं आहे, गरजेचं आहे. यावेळेस अगदी बॅटच्या रडावर कनेक्ट झाला नाहीये, तिथे क्षेत्ररक्षक आहे, पण बाउंड क्षेत्ररक्षण करेल, फेक येते, तद्वर 2 धावा अगदी सहज कम्प्लीट केल्या गेल्यात. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये तुकाराम एखादा मोठा बटका गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. आता हे बघा फील्ड पोझिशन दाखवली DBNनं. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ. 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत, जे पॉईंटला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, बिहाइंड द विकेट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. कुठे चेंडू अंकुशच्या हातामध्ये झेल, वेल त्यानं टिपलाय झेल, आणि राहुल मात्रेच्या माध्यमातून आलेलं कॅश प्राइस 100 रुपयाचं पटकावलंय अंकुशनं. भूषण बाद झाल्यात. आपण जाऊया पुन्हा एकदा कॅचच्या दिशेनं. अगदी इंटरनॅशनल लुक आपल्याला पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे टेलिकास्ट करतायत DBN लाईव्ह. प्रत्येक खेळाडू बाजूला त्याच्या समोर अगदी त्याच्या धावा दिल्या जात आहेत. सुंदर फील्ड पोझिशन कशा प्रकारे आहे तेही दाखवलं जात आहे. अंकुश पाटील आपण पाहतायत, अगदी सुंदर झेल टिपला गेलाय, 100 नंबर आणि 100 रुपयाचा हा कॅश झेल टिपलाय. चला बँक बॅलन्स वाढवले, अंकुशच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. राहुल मात्रेनं लावलेलं कॅश प्राइस. पण आता बॅटिंगला कोण आलंय? हिमांशू, आणि हिमांशूसाठी कॅश प्राइस आहे. सिक्सरसाठी प्रशांत, मामासाठी लावले प्राइज लावलंय. व्हाईट बॉल हिमांशू आहे, म्हणजे भाषा आहे तो त्या गावचा, म्हणजे आत्माराम भगत त्यांचाच मुलगा आहे. हिमांशूसाठी प्रशांत याने कॅश प्राइज लावले. षटकार ठोकला तर त्यासाठी 200 आहेत. हिमांशूसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. हिमांशू ऑन स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटकडे लागला, चेंडू जातो जोपर्यंत डीप वरच्या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पोहोचल्यात, पोचतील, थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक पोहोचलाय 34. 4 गडी बाद 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॉस केला जाईल 2 संघादरम्यान, जिथे जय बजरंग शिरगाव आणि जय वाघोबा जांभूळपाडा या 2 संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. टॉस. खेळाडूंचा हा आहे हो मान, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. बघा आता ज्या क्षेत्रामध्ये धावा केल्यात ना, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो DBNनं. ऑन साईडला
ऑन साईडला जास्त धावा धावल्या. बिहाइंड द विकेट एक चौकार आला होता. समोरच्या दिशेनं षटकार देखील आले आहेत. पण मध्ये जे सिंगल डबल आले नाही ना त्याच्यामुळे जो स्कोरबोर्ड कदाचित 44 व्हायला होता तो 34 झालाय. हे सर्व आहे म्हणजे डीबीएनने केलेली ही प्रगती आहे. वॅगनविले असतील, स्टॅटिस्टिक असतील, ज्या पद्धतीने स्कोरबोर्ड आहे, आता जे गोलंदाजाचं ॲनालिसिस दाखवले गेलेले आहेत, हा स्कोरबोर्ड देखील डीबीएननं स्वतः क्रिएट केला आहे. धनंजय मांगेला असतील, प्रवीण पाटील असतील, या दोघांनी स्वतः जनरेट केलेले आहेत. पहिलं तर BSc IT केलं आणि त्यानंतर आता DBNच्या माध्यमातून तिथे घेतलेले शिक्षणाचा फायदा कदाचित त्यांनी योग्य वेळेला वापरला. फक्त त्यांच्यासाठी नाही वापरलाय, तर DBNच्या माध्यमातून आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील असतील इथल्या जवळपास 12 ते 14 या मुलांना एक रोजगार एम्प्लॉयमेंट देखील जनरेट केले आहेत. आज DBNचे 3 सेट, 4 सेट, 5 सेट एकाच वेळेला लाईव्ह करतात. त्यावेळेला तिथे लागणारे मनुष्यबळ अर्थात तिथे लागणारी जी कामासाठी माणसं आहेत ना ती सुद्धा या नारंगी गावातील आणि आजूबाजूची आहेत. टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कॉल होतोय. जय बजरंग शिरगाव आणि जय वाघोबा जांभूलवाडा. चला टॉस केला जाईल दोन संघामध्ये. जय बजरंग शिरगाव विपक्ष जय वाघोबा जांभूलपाडा या दोन संघामध्ये असेल. 35 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार टीम श्री गणेश कासकुपरे आपण पाहत आहेत. वाघोबा संघाने टॉस जिंकला होता. चांगला योग्य निर्णय जरूर नितीन पाहायला पाटील मिळाला. 1 मिनिटासाठी थांबेल. आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. एका बाजूला जांभूलपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव. जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या दोन संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कॉल. हितेश गावड अर्थात बाबू यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेक केला जातोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो टीम जांभूलपाडा टीमनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय आपला सांगा क्षेत्ररक्षक. धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा समाजच्या कक्षा दिशेनं. 34 धावा झाल्यात. 35 धावांचा वाटला करायचा आहे. समाजच्या कक्षामध्ये पुन्हा एकदा आमचे सभाळ येथील समालोचक मित्र रेडी होतील. नितीन पाटील आणि त्यानंतर एक हलकीशी धून डीजेवाला एक गाणं ऐकूया आणि येऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आहे पुरस्कृत स्पर्धा पाहत आहेत आपण. नारंगी ग्रामीण धमाका 20-25चं शानदार दर्जेदार आयोजन आपण पाहत आहेत. मॅच क्रमांक 3 आहे. 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 35 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाज मार्कवर सज्ज असेल गोलंदाज निखिल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होत आहे सुरुवात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल फुललेंचा बॉल होता आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे केलाय. पॉईंट डिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण असेल. सिंगल मिळेल. या सिंगलने अकाउंट ओपन केलं जात आहे. श्री गणेश गासकुपरे टीम आपण पाहतायत. 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 35 धावा. सुंदर प्रतिमा आपण पाहतायत. आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आज वैतरणा गटामधला प्युअर क्रिकेट आपण पाहतायत. हो 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 यावेळी थोडासा द्विधा मनस्थित होता. फलंदाज मार दिया जाए या छोड दिया जाए आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल गेलाय तुकाराम सर. नक्की चांगला उल्लेख केला. म्हणजे त्या गाण्यासारखं हो बुलाती है लेकिन जाने का नाही. चेंडू बोलवत होता त्यांना पण ते गेले नाही. थोडेसे लांब राहिले. प्रसाद जाधव महत्वाचा खेळाडू आहे. महत्वाचा खेळाडू आहे. फक्त हेच नाही तर काही इतर संघामध्ये देखील खेळताना प्रसादनं स्वतःला सिद्ध केले आहेत. त्याच्यामुळे प्रसाद आणि विशाल ही A1 जोडी आहे. ही गासकोबरे टीमची A1 जोडी आहे. ही जोडी जर चालली तर 35 धावांचा पाठलाग होणार. 35 धावांचा. तो दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी निखिल आलाय. पहिली 2 षटकं टिचूर मारा शिरगावच्या संघाने केला. दबाव मिळवला आणि खास करून या 2 फलंदाज जर बाद केलं तर शिरगाव संघ पुढे जाईल. बघूया कोण कोणावर पडेल भारी. कारण सुपर आपण पाहतोय स्पर्धा नारंगी ग्रामीण धमाका
यावेळेस लालच दिलं, इथे मात्र छेडछाड केली आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. पहिल्या विकेटचा धक्का लागतोय तो श्री गणेश घासकोपर या टीमला. गॉन. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. सुंदर डीजे वादक आमचे राज डीजे वादक करतायत आणि सुंदर इंटरनॅशनल लुक आपण पाहतो. ज्या विकेट बाद होतो त्यानंतर त्याच्या समोर त्याच्या धावा दिल्या जातात. हे कुठल्याही युट्यूबमध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही, फार कमी प्रमाणात. नाही त्याकरता काय असतं की जसं कॅमेरामॅनचा आहे तसं अपडेटरचा रोल पण आहे. प्रत्येकाचा रोल आहे. अपडेटरला माहिती असते का ज्यावेळेला कॅमेरामॅननं तो आउट झालेला फलंदाज त्याला स्क्रीनवरती आणले, मग त्यानं केलेला रन किंवा नाही रन केल्या तरी सुद्धा दाखवले जातात. आणि जो इनकमिंग फलंदाज आहे जो येतोय त्यालाही दाखवलं जात आहे की जेणेकरून जो लाईव्ह प्रेक्षक वर्ग आहे ना तोही पाहतोय की आता नवीन फलंदाज कोण येतोय. महेश पाटील ॲज अ कॅप्टन कर्णधार आहे जो आता आलाय. आणि जसं मी उल्लेख केला होता ती A1 जोडी आहे. ते A1 जोडीला तर तोडलं तर त्याचा फायदा टीम वाघोबा यंगस्टार शिरगाव संघाला होईल. आणि निखिलनं ते काम योग्य वेळी केले. नक्कीच तुम्ही उल्लेख केला होता A1 जोडी आणि निखिलने ते पक्का ऐकलं होतं आणि त्या A1 जोडीला तोडण्याचं काम केलंय. महेशने मात्र हलक्या हाताने बॅटचं फेस ओपन केलंय. सिंगल धाव मिळेल. आता ही जोडी सुद्धा A1 असेल. ही जोडी जर टिकली तर मॅच आपल्या बाजूने झुकवू शकतंय. नाही पण आता निखिल कसं आहे माहिती आहे का, म्हणजे शाहरुख खानचा चित्रपट आला होता बघा, रबने बना दी जोडी. रब जोडी बनाता है और निखिल आके तोड देत आहे. जोडी तो बनवतो पण खाली निखिल येऊन तोडतो. आणि मागे तेच निखिलनं केलं होतं. जोडी तोडली होती. विशाल ऑन स्ट्राईक. संघाची धावसंख्या 2. शेवटचा चेंडू आहे. पाठलाग आहे 35 धावांचा पाठलाग केला जातोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू मागे गेला होता. फील झाला पण ग्राउंड थोडंसं बघितलं तर बॅट थोडीशी ग्राउंड झाली. आवाज तिथेही जनरेट झाला होता. आणि बऱ्याच वेळेला आपण स्टिकोमीटर वापरतो पण अशा वेळेला पाहिलं तर काहीच गोष्टी असतात काही इंटेन्स असतात तेही आपल्या लक्षात घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपता शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं बघा. शेवटचा चेंडू होता. बॅट थोडी ग्राउंड झाले. बरंच काही घडले. तो बाउन्स झाला ना तर बाउन्समध्ये आपण जे पाहिलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ धावा आहे 10 फलकावरती 2. पाठलाग आहे 35चा. याचा अर्थ आता 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये करायचे त्या 33 18 बॉल 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. सर्वांचं स्वागत असेल. निखिलचं कौतुक करावं लागेल. काय कंजूसी गोलंदाजी केले. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 24 बॉलमध्ये बनवायचे होत्या 35 धावा आणि सध्या 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे हे टार्गेट आहे ना सर 40च्या वरती गेलं असं म्हणायला हरकत नाही आता, कारण फक्त 2 धावा खर्च केल्यात. हां म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगितलं सुरुवातीला 4 षटकामध्ये जेव्हा 35 करायचे होते ना तेव्हा तो स्कोर जे आस्किंग रन होते ना 11च्या वरती होती. म्हणजे तुम्हाला याच्या आसपास होती 9च्या आसपास जी होती ना ती आता 11पर्यंत गेले. जी सुरुवातीला 9पर्यंत होती 9 चौक 36 पण ती आता 11वरती जम झाले. आणि जसं तुम्ही उल्लेख केला नक्कीच आता ते आव्हान 40च्या पार आहे की काय असं, कारण 11ची सरासरी म्हणजे 44 धावा. आता तुम्हाला 35चं आव्हान होतं. पहिला तुम्ही केल्या 2. याचा अर्थ आता 11च्या सरसरीने करायचे आहेत 33 धावा. राजू गोलंदाज मार्कवर सजवतोय. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा महेश पाटील कॅप्टन. हो क्रॉस बॅटेटने थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. वेट अँड वॉच केला असतं तर ऑन साईडला खेळला असतं, परंतु हा तशा प्रकारे शॉट खेळला नाहीये आणि चेंडू फैचा मात्र संपर्क नाहीये. आपण रिप्ले पाहू शकतात. हां जसं तुम्ही उल्लेख केला ब्लाइंडली बॉडी थोडी त्या साईडला गेली. मानेही त्या साईडला गेली होती. चेंडूवरती नजर नव्हती. लाईनला मिस केलं गेलं होतं. तसं विश्लेषण तुम्ही देखील केलंय. पहिला चेंडू निर्धाव. आकुटप्याचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. पहिला तुम्ही इतका चांगला चेंडू हाताळला त्यानंतर बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न केला किंवा रिलीज ऑफ द डिलिव्हरी खांदा जोराने खाली आला, लवकर खाली आला आणि तो लवकर खाली असत असताना व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. 3 धावा. 3 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. राजू समोर महेश पाटील. हो सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. जरी वाईट बॉल जागला तरी चांगला चेंडू टाकू शकतो हे दाखवलंय राजूने. सुंदर गोलंदाजी. नाही म्हणून त्यांना दुसऱ्या षटकासाठी का आणलंय, कारण फ्रंटलाईन गोलंदाज आहेत.
4 षटकांच्या सामन्यासाठी पहिले 2 गोलंदाज तुमचे जे फ्रंटलाईन गोलंदाज आहे ना ते वापरले गेलेले आहेत, खास करून वाघोबा यंगस्टार शिरगाव या संघानं. कुलनसाठी कॅश प्राईज झालं, हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राईज अर्पित आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये उपस्थित आहे. इथे 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 हो 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 काय घडलं जाईल, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाजाला मात्र परतावा लागेल. अतिघाई आणि संकटात नाही गॉन. थँक्यू. जोडी तुटल्याने विकेट कोण झाला, विशाल पाटील. नेहमीच एक संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस राहिलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं धावा दोन टीम श्री गणेश घासखोरे. पण काय घडलं होतं रिप्लेमध्ये आपण पाहूया. मागचे 2 चेंडू ज्यावेळेला डॉट आल्यावरती ना आता दबाव महेश पाटील वरती वाढला होता. हा चेंडू जेव्हा त्यांच्या शरीरावरती आदळला शॉर्ट लेगला राहिला होता. कॉलिंग कोणी केले, कॉलिंग विशालनं केले कारण त्यांना ते डेस्परेट होते. ओ एम एस स्टाईल यष्टी शेकडे देखील एम एस स्टाईल बाद केलंय. सर्व काही होते, सर्व काही होते. कॅश प्राईज आहेत तिथे लावले जातात कारण आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत ना त्या गोलंदाजासाठी कॅश प्राईज आहे. विकेटसाठी हॅट्रिकसाठी विकेट या 2 विकेटसाठी का हॅट्रिकसाठी कॅश प्राईज आहे. अर्पित हॅट्रिकसाठी अर्पित आहेत कारण अर्पित ॲज अ DBNचे ऑनलाईन स्कोरर म्हणून ते काम करत आहेत. पण बरोबर त्यांचेच मामा आहेत जे आता सध्या खेळपट्टीवरती आहेत, विकेटवरती आहेत, बरोबर गोलंदाजी करतायत गोलंदाज आणि त्यांच्यासाठी एक कॅश प्राईज आहेत. हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 200 रुपये 200 रुपये आहेत. त्यामुळे मामा आहेत पण भाचा बघतोय. बऱ्याच वेळेला काय असं माहिती आहे का नितीनजी, मामा भाच्याला भरपूर काही देतो प्रत्येक वेळेला. प्रत्येकाचा जो भाचा असतो ना मामा नेहमीच त्याला देतो. आता भाच्याने पहिल्यांदा लावले मामासाठी कॅश प्राईज लावले, अर्पितने लावले एक कॅश प्राईज. 15 बॉल 32ची आवश्यकता. मामाला ऊर्जा देत आहेत भांजा. आपण पाहतोय अर्पित आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये उपस्थित आहेत. ते DBNचे मात्र एक सदस्य आपण पाहतायत. 3 धावा झाल्यात आणि फक्त 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. असं वाटतं मॅच मात्र 3-4 ओव्हरमध्ये लवकर फिनिश करतील, परंतु काय दमदार सुरुवात केली आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय राजू. समोर लेफ्ट हँड फलंदाज स्वराज पाटील. वेट अँड वॉच केलंय परंतु अगदी बॅटच्या रडावर कनेक्ट झाला नाहीये. सिंगल मिळेल, सिंगलच्या मतेनं स्ट्राईक रोटेट होतंय. 4 धावा स्कोर कार्डवर आहे. थोडशा पिछाडीवर आहे संघ आपण पाहतो गाजकोपरे टीम. नाही त्याला कारणही आहे कारण 10 चेंडूचा खेळ झाला. 10 चेंडूमध्ये तुम्ही डॉट बॉल देखील किती खेळला तेही महत्वाचं आहे. कॉलिंग नाही झाले त्याच्यामध्ये विकेट तुम्ही गमावलेले आहेत, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. 10 चेंडूमध्ये तुम्ही 5 डॉट खेळल्यात, एक एक्स्ट्राही आल्यात, एक्स्ट्रा देखील आले तरी तुझ्या धापलकावरती धावायचे ते 4. स्ट्रायकरला महेश, एक कॅप्टन नॉक, कर्णधाराची खेळी साकारायची. मॅच आहे अजून, मॅच अजून आहे. 14 चेंडूचा खेळ आहे, मॅच अजून आहे. पायावरचा चेंडू होता, स्विफ्ट केला, डिप केला क्रिजमध्ये, क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा चेंडूवरती महेश पाटील पूर्ण करतात आणि या 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचलाय. तो 6 वरती पाटलाक आहे, तो 35 धावांचा 29 धावांचा अजूनही पाटलाक करायचा आहे. चेंडूचा खेळ राहिला 13 चेंडू आणि 29 धावा. शेवटचा अंतिम बॉल. 13 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता असेल. इथून एखादा चौकार येईल का महेशच्या बॅटमधनं की इथून विकेट्स प्राप्त करेल राजू. शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या 6, 2 गडी बाद. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या येत आहेत. MS धोनीची आठवण करतायत कीपर, कौतुक करावं लागेल. सचिन आपण पाहतायत षटक क्रमांक 2ची समाप्ती. टीमची टोटल 8. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 27च्या आवश्यकता. रिप्ले आपण पाहू शकता. रिप्ले खरोखर MS धोनीची आठवण करून देते, पण जर डायरेक्ट नेमला असतं तर थोडंसं खतरे की घंटी होती महेश पाटीलसाठी. आता येणारे 12 बॉल आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. या ऐकूया 12 बॉल 27ची आवश्यकता. या ऐकूया डिस्क राजानं. आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात.
थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला आणि आता बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये कॅमेरा आलाय आणि आमच्या जोडीने जर पाहिलं तर नितीन पाटील आमचे सफाळा येथील समालोचक मित्र जे आता समालोचक कक्षामध्ये आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये सफाळा येथे मोठी स्पर्धा जी शिवनेरी चषक पार पडला आहे तिथे सुद्धा नितीन पाटील यांची साथ आम्हाला लाभली होती आणि आता ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती या कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आहे आणि तिथे कॉमेंट्री पॅनल जे आहेत अजून एक नाव आहे आमच्याजवळ ज्यांचा आवाज आपण ऐकलाय झहीरभाई यांचा आवाज देखील ऐकलाय. हे 3 समालोचक आज दिवसभरामध्ये जरा समालोचन कक्षामध्ये आहेत. 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे त्या 27. 12 गेंदे 27 रनों की जरूरत. गोलंदाज मार्क वर आलाय सचिन. हा गोलंदाज मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहिला होता. एक चपल विकेट किपर. सुंदर विकेट किपिंग. आता गोलंदाज मार्कवर आहे. कुठली गोलंदाजी कशा प्रकारे करेल स्वराज पाटीलला सिद्ध करावा लागेल तर आपण प्रसिद्ध होऊ. कारण स्वतःला तुम्ही सिद्ध करा तर तुम्ही आपोआप प्रसिद्ध होतील. 12-27. फुल टॉस बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न इथून काय घडलं जाईल तर पंचांचे सिग्नल येतील. आउट आहे. डायरेक्ट हिट लागला होता. एक आपण पाहू शकतात. एक रिव्ह्यू आहे त्याच्यामुळे बघूया. महेश पाटील इशारा करता पंच इशारा करतायत तर एक जो रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे तो तुम्ही धावात एखादा व्हाईट बॉल कमरेच्या वर भीमर चेंडू हाताळाय की यावेळेला वापरू शकता. फक्त पंच आहेत की ज्या वेळेला वाटेल टेक्नॉलॉजी मदत घ्यावी ती मदत येथे घेतली जाईल. तर चेक करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला आपण चर्चा करतोय. नितीन पाटील आमचे समालोचक मित्र जे आहेत सफाळा येथील ते मात्र जे आता दाखल आहेत आणि रिप्ले बघा ज्या वेळेला चेंडू सोडलाय दुसऱ्या अँगलने पाहूया आपण पुन्हा एकदा. या अँगलनं तर आहे की फक्त आऊट कोण आहे ते पाहायला आहेत कारण दोन्ही आहेत आऊट तर आहेत फक्त आऊट कोण आहे. कोण आऊट आहे ते नक्कीच इथे आपल्यापर्यंत येणार आहे. ज्यावेळेला चेंडूला गॅदर केलं गेलं सचिन यांनी आणि ही खासियत आहे बघा आणि ते 2 फलंदाजामध्ये अंतर आहे त्याच्यामुळे बाद झालाय स्वराज पाटीलला परतावं लागतंय कारण हे सर्व दृश्य आपण डीबीएनच्या स्क्रीनवरती पाहतोय म्हणून डीबीएनची कमाल आहे. भले 2 कॅमेऱ्याशी आहे पण ज्या समोरच्या कॅमेऱ्याने जी दृश्य टिपल्यात तीही निर्णय घेण्यास पुरेशी आहेत. फार अभावाने असं चित्र आपण पाहतोय. सुंदर बाकीच्या ठिकाणी आपण साईड अँगलनेच चेक करत असतो रनआउट जेव्हा असतोय परंतु इथे आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल डीबीएन टीमचं. सुंदर. आता मात्र थोडशा अडचणीत आहे टीम. आपण पाहत आहेत श्री गणेश कासकोपरे टीम परंतु स्वतः कॅप्टन मैदानच्या आहे. महेश पाटील इथून मॅच विनिंग करून देईल का. नवीन बॅटर दीपेश मैदानच्या आतमध्ये गेलाय आणि सचिन जसं तुम्ही उल्लेख केला होता की एक चपल यष्टीरक्षक आहेत पण आताही चपलाही दाखवले कारण त्याने जर चेंडू घेऊन स्टंपला लावायला गेले असते ना तोपर्यंत 2 फलंदाज क्रॉसिंग झालं असतं पण त्याने क्रॉसिंग नाही करू दिलं. सचिन यांची ती खासियत आहे त्याने योग्य वेळेला स्टंपवरती चेंडू सोडला कारण एक तर कोणतरी फलंदाज बाद होणार होता पण कोणाला बाद करायचं हे सचिनला ठाऊक होतं त्याने योग्य फलंदाजाला बाद केले. काही जबरदस्त सुंदर प्रतिम. पहिल्या बॉलवर स्वराज आणि आता महेशला शिकार केला गेलाय. तब्बल 4था धक्का लागतोय. श्री गणेश आपण पाहतायत कासकोपरे टीमला आता टीम अडचणीत आहे. नक्की जसं एक गाणं आहे ना बेबी को बेल्स पसंद है और इस सचिन को स्टंप के ऊपर के बेल्स पसंद है कारण बेल्स वारंवार डिस्ट्रॉय करतात. मागच्या 3 वेळा त्यांनी 2 धावा आणि आता बरोबर त्रिफाळची बाद केले. विकेट आलाय. हे गाणं येणार आहे. थँक्यू. काय सुंदर गोलंदाजी. असं वाटतं मला शेणवारची आठवण. शेणवार कसा मागून दांडी गोल करायचा तशा प्रकारचा इथून बॉल रिलीज केला होता परंतु हा सरळ दिशेने होता आणि अगदी एष्टांवर आदळला गेलाय. आता 9 धावा आहेत आणि फक्त 4 गडी बाद. इथून अडचणीत टीम आहे. संकटमोचक कोण ठरेल. आपल्या पाठीराख्यांच्या नजरा असतील कोण असेल संकटमोचक आपल्या टीमला हा मॅच फिनिश करून देईल.
जसं तुम्ही उल्लेख केला संकटमोचक नाही जमलं पहिले 4 फलंदाज आला ते करायचंय यशला करून दाखवायचंय यशला करून दाखवायचंय यशने सांगितलं यस आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार चौकार. थँक्यू. तो कळला गेला आलेला मात्र चौकार ठोकला. यश पाटीलने थोडस जो प्रेशर होतो तो प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय, परंतु यश आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल का? कारण येणारी 9 बॉल 22ची आवश्यकता. 9 गेंदे 22 रनों की जरूरत. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन, समोर यश पाटील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथून कोदून करण्याचं काम केलंय. वाईडिश लॉंग पुढे सरसावतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धाबा अगदी वेगाने पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 रन्स. 8 बॉल 20ची आवश्यकता. 28चा अर्थ काय माहिती का? म्हणजे इथे जर येणाऱ्या 2 चेंडूवरती 1 फटका केला तर जो स्कोरबोर्ड आहे ना तो 15च्या खाली जाईल शेवटच्या षटकासाठी आणि तो आणायचा आहे. तर तो नाही आणायचा आहे ते गोलंदाज सचिन ट्राय करतायत. वाईड अँगल ना चेंडू हाताळला गेला पण इतका वाईड अँगल आला आता चेंडूचे केलं व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव धापलकावरती ते एका स्ट्रोकनं याचे ते एका फटक्यानं समीकरण बदलले माहिती नाही आहे पण थोडा गोलंदाजचा ऍक्शन बदलले आणि थोडा रंग बदललाय. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. हो पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्यांदा त्याला बेट करून चेंडू होईल फरार. नारंगी ग्रामीण धमाका चषक चौकार 4. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जाऊ थँक्यू. रिप्ले बघा यस तो सांगतोय क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आले आणि चेंडू अडवण्याच्या नादामध्ये चेंडूला बरोबर त्यांच्या डोक्यावर आणि पहिल्यांदा घासकोपरीच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज ऐकला होता. मागे थोडंसं शांत होतं डगआउट पण टाळ्यांचा आवाज आलाय गजर आलाय. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये करायचे त्या 15 धावा 7-15 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. पायावरचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली फटका खेळला तसा आवाज आला होता पण त्यानंतर टिपलाय हा सुंदर झेल कविशनं आपल्या कवेमध्ये हातामध्ये जाऊन हा झेल टिपलाय. विकेट गॉन. क्योंकि बेबी को बेस पसंद है, बेबी को बेस पसंद है. जब वो नाचे Thank मुझको you. उसका बेस पसंद. नाही थँक्यू. मी नितीन तुमच्या दिशेने येतोय पण आता बघा शिरगाव संघाचा पाठीराखा दक्ष आहे. दक्ष टेन्शन मध्ये आला होता थोडासा टेन्शन मध्ये आला होता ज्यावेळेला चौकार आले होते 2 चौकार आले ते त्यावेळेला तो थोडासा टेन्शन मध्ये. आता ही टीम रेडी आहे. जांभूलपाड्याचा संघ टीम रेडी आहे ते सांगतात आम्ही रेडी आहेत पुढचा सामना खेळण्यासाठी. पण दक्षलाही पाहत आहे थोडंसं टेन्शन आलं होतं. इतकं टेन्शन आहे ना त्याने त्याच्या शाळेतल्या अभ्यासाचं पण नाही घेतलं. त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मॅचचं आलं होतं. जास्त टेन्शन आता घेतलंय दक्षनं. विकेट आलाय गडी आलाय. ज्या यशनं मॅचमध्ये रोमांच आणला ते बाद झाले आहेत. 6 चेंडू आणि धावा करायचे ते 15. 6 बॉल 15. दक्ष सांगतो शाळेत जाऊन आलोय मी पण तो शाळेत जाऊन आला की नाही असं नाही विचारलं. अभ्यासाचं टेन्शन नाही घेतलं का तू कधी? ते अभ्यास किती केला ते माहिती पडेल आता कारण रिझल्ट आहे ना रिझल्ट येईल त्याचा. पण त्याला त्याच्या रिझल्टपेक्षा मॅचचा रिझल्ट ज्या महत्वाचा आहे. मॅचमध्ये जिंकायचं आहे आणि ही उत्सुकता आहे ही त्याची उत्सुकता आहे. आपला संघ खेळतोय टीम खेळते आणि दक्ष ती मॅच बघतोय. 6 बॉल 15. 6-15 आणि इथून सुंदर जल टिपला गेलाय. फलंदाज तंबूच्या असलेला गॉन. असं वाटतोय यश होता आणि मॅच झुकवेल आपल्या बाजूने परंतु यशला परतवलं. त्यानंतर नवीन बॅटर आला त्यालाही तंबूच्या असलेला पाठवलं गेले. आता 5 बॉल 15ची आवश्यकता. थँक्यू. आणि आता ज्या वेळेला पहिल्याच या चेंडूवरती फटका केला होता ना दर्पण बघा पायावरचा चेंडू होता आणि पायावरच्या चेंडूला पिक केलं होतं फ्लिक केलं होतं आणि चेंडू जसा त्या बॉन्ड लाईन जवळ चालला होता ना थोडं दक्ष चेहऱ्यावरती पुन्हा एकदा कपालावरती आठ्या आल्या होत्या. पण तिथे राजू आले. राजू यांनी टिपलाय हा झेल आणि विकेट जो पाहिजे होता तो विकेट आला. 6 गडी बाद 20 धावा 5 चेंडू आणि
15 धावांचा पाठलाग करायचा आहे. श्री गणेश घासकोपरी पुढ्यातला चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक झाले, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. बॅक टू बॅक दुसरा विकेट, दुसरा गडी बाद. आमका शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. फलंदाज संकेत मैदानच्या आतमध्ये जातोय. आता 4 बॉल आहेत आणि 15ची अवस्था. गोलंदाज मात्र 2 डब्ल्यू प्राप्त केल्यात. आणखीन एक डब्ल्यू इथून येईल का आणि हॅट्रिक येणारा पहिला गोलंदाज ठरेल का मिस्टर सार्थक. नारंगी ग्रामीण धमाका आपण पाहतायत. आज पहिला दिवस बैतरणाचं एक सुंदर क्रिकेट आपण पाहतायत. 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत 15 धावा. इथून मॅच संपला नाहीये. एखादा षटकार या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय आणि संकेतकडे क्षमता आहे, संकेत करू शकतोय हे दाखवून द्यावं लागेल. परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी केले, कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. कारण डब्ल्यू डब्ल्यू आणि अनादर एखादा डब्ल्यू की 6 इथून येईल. डॉट बॉल आता हावी झालाय असं म्हणा हरकत नाही गोलंदाज पूर्णपणे. आणि असंही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रमांक 8-9ला किती सवय असते, खेळण्याची किती वेळेला संधी मिळते हाही वेस्ट प्रश्न असतो. क्रमांक 9 वरती ज्या वेळेला बॅटिंगला येतात तेव्हा बाबा आडे तेडे दे घुमाके, कसंही पटके खेळा. आणि तेच संकेत मात्रेने केलं होतं. पहिल्या चेंडू निर्धाव, फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. समोर मिस टाइम स्ट्रोक झाला, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली आणि त्यानं टिपलाय झेल. यशनं टिपलाय हा झेल. विकेट. यशनं धावा केल्यात. आता 2 चेंडूचा खेळ आहे आणि 15 करायचे आहेत. थँक्यू. नेक्स्ट मॅच ही खूप महत्वाचं असेल. एका बाजून जय बजरंग शिरगाव विपक्ष जय बागोबा जांभूलपाडाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून जरूर घेतला गेलाय. आता 2 बॉल आहेत आणि 2 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. एकूण अजून मॅच संपला नाहीये. नो बॉल, त्याच्यावर षटकार तरी संधी असू शकेल कारण 2 बॉल आहेत. इथून एक चांगला बॉल हाताळावा लागेल. सार्थकला चांगली गोलंदाजी केली. 4 बॉलमध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या गेल्यात. 2 बॉल 15ची आवश्यकता. गोलंदाज गोली मार्कवर समोर फलंदाज. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा उशीर जरूर झाला या स्ट्रोक्ससाठी कारण आता 1 बॉल आहे आणि 1 मध्ये बनवायच्या 9 धावा. आता चर्चा काय चाललंय भाई, आप थे कहा, तुम्ही होता कुठे बॅट्समन. इतके फलंदाज आले बॅटिंगला ज्याला नाही जमलं. आणि संदीपनं तो फटका है. ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है और नंबर 10 के बल्ले से सिक्सर आ सकता है. आणि तो षटकार संदीपनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय जोपर्यंत फील्ड करतील. थोडं चेंडू डीप होता असं दाखवलेलं आहे. या सर्व गोष्टी आहेत आणि हा सामना जिंकलाय टीम वाघोबा यंगस्टार शिरगाव संघानं. हा सामना जिंकलाय 7 धावानं. त्यानं पराभूत केले श्री गणेश घासकोपरी या टीमला. आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमा. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 आपण पाहतायत. 3रा सामना संपला. मॅच समरी पहिली काही गोष्टी लक्षात येईल की या मॅचचा